दिल्लीत जो काल परवा तितंबा झाला, जे काही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवर ते तितंबा झाला, त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणाचे तरुण आहेत एकत्र येऊन त्याचा निषेध करत आहेत। वेगवेगळ्या पक्षाचे सारे लोक या ठिकाणी आहेत। विशेष म्हणजे तरुण वर्ग लय मला या ठिकाणी दिसून राहिला की ते तरुण नेमके कासाठी आले, त्याच्या काय मागण्यात, ते तरुणाची आपण प्रतिक्रिया घेऊ की बा कासाठी आले आहे, कसा आले आहे। तर हे सर्व या ठिकाणी शेकडोच्या प्रमाणात सध्या विद्यार्थी आले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण ते सारा जाणून घेऊ। आम्ही प्रोटेस्ट साठी आलो आहोत। कायचं प्रोटेस्ट? हे सोनम वांगचूक बांगडू हे प्रोटेस्ट कासाठी होतं? हे प्रोटेस्ट नीटचे एक्झाम लीक पेपर लीक झाला आहे म्हणून प्रोटेस्ट चालू आहे। तुझं काय शिक्षण चालू आहे? मी BA फर्स्ट इयर मध्ये आहो। BA फर्स्ट इयर नीटचा काय फरक येते? हो सर, हे फरक आहे पर हे याच्या फरकासाठी नाही आहे, हे माणसासाठी आहे, माणसाचे शिक्षणासाठी प्रोटेस्ट आहे। शिक्षणासाठी हे चला तर ठीक आहे, शिक्षणासाठी विद्यार्थी आहे हे बोलल्यात, असे सर्व या ठिकाणी आहेत। तर दादा कासाठी आले? हे दादा कासाठी आले? अरे बोला ना, अरे कासाठी आले बोला ना, मीडिया सोबत बोला ना। मग म्हणते की मीडिया बातमी कव्हर करत नाही, आम्ही विचारतोय कासाठी आल्या। कोणी आहे का बोलणार? अजून कोणी आहे का? कोणी आहे का बोलणार? काय कासाठी आल्यावर दादा? हे प्रोटेस्ट आहे आता शिक्षणासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी। बरं कोणत्या शिक्षणासाठी? काय नेमकं प्रोटेस्ट काय आहे? हे नीटचा पेपर कुठे होते? तुम्ही दिली का नीटचा पेपर? नाही, मी JEE साठी आहे। तो लीक झाला का? बरं ठीक आहे, चला ठीक आहे। हे विद्यार्थी आहेत, काही आहेत, पण त्या बाजून तुम्ही जर पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत, नारेबाजी या ठिकाणी करत आहे आणि नारेबाजी करून या ठिकाणून त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे। लय जण दिसून आले। आता आपण समोर जाऊ आणि या समोरचे जे मुख्य कार्यकर्ते आहेत ते नेमकं या साऱ्या गोष्टीसाठी नेमकं काय म्हणणं आहे हे सारं जाणून घेऊ। कारण या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या हितासाठी काहीतरी प्रोटेस्ट चालू आहे। प्रहारचे काही कार्यकर्ते आहेत, बल्लू भाऊ चालू आहे आंदोलन याचा। आंदोलन जे दिल्लीमध्ये झालेलं आहे आता, हे जे बसले होते सोनम वांगचूक सर, त्यांना एकदम अमानुष पद्धतीने त्यांना उचलून नेलं सरकारने। ते बसले विद्यार्थ्यांसाठी बसलेले होते आंदोलनाला। विद्यार्थ्यांवर नेटचा पेपर तब्बल 3दा फुटलेला आहे। ज्या शेतकऱ्याची मुलं अभ्यास करून पेपर देतात, पण धनदांडग्या लोकांचे मुलं पैसे देऊन पास होतात, त्यामुळे ते त्यांच्या निषेधार्थ बसलेले होते। त्यांना डायरेक्ट सरकारने उचलून नेलं। त्यानंतर विद्यार्थ्यांवर तिथं मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झाला। काही विद्यार्थी दवाखान्यात भरती आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या निषेधार्थ इथं जयस्तंभ चौकात जमा झालेलो आहे। आता प्रहारचे प्रदेशाध्यक्ष बल्लू एकूण आंदोलन होत आहे, काही असे म्हणजे आहे की बा चालू आहे या पद्धतीनं। त्या ठिकाणी नीटचा विषय होता, कॉक्रोच जनता पार्टी मुख्य होती। कॉक्रोच जनता पार्टीचा जो होता की एका न्यायालयानं त्या ठिकाणी वकील आला, त्या वकिलाला सांगितलं की बा अशा पद्धतीचे कॉक्रोच आले, ते कॉक्रोचचे एक इंस्टाग्राम अकाउंट चालू झालं आणि त्याचं एक झालं। नाही, हा विषय अतिशय वेगळा आहे। आपण ज्या पद्धतीनं सांगितलं की राम रहीमचा विषय असो किंवा कॉक्रोचेसचा विषय असो, तो वेगळा आहे। आणि आपण जर पाहिलं तर हा स्पष्टपणे नीट पेपर फुटीच्या माध्यमातून केलेलं हे आंदोलन होतं आणि अतिशय शांततेच्या मार्गानं सोनम वांगचूकजी 20 दिवसापासून त्या उपोषणासाठी बसले असताना या शासनातला एक मंत्री फिरकला नाही, हे तुमच्या आमच्यासाठी लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे। आपण जर पाहिलं आज जर नीटसाठी जे लोक 18-18, 20-20 तास अभ्यास करतात, काहीचे जर पालक मजुरी करून आपलं घर गहाण ठेवून शेती विकून आपल्या पाल्यांना शिकवत असताना, असं असताना ज्या पद्धतीनं ज्या पेपरफुटी होतात त्या आपल्या देशासाठी घातक आहे। वैयक्तिक तर नुकसान विद्यार्थ्याचं होतं, त्या कुटुंबाचं होतं, पण त्याच्यासोबत सर्वात मोठं जर नुकसान होत असेल तर या देशाच्या भविष्याचं नुकसान होतं असं मला वाटतं। आणि ज्या पद्धतीनं हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न आता याच्यात कोणती डोके आहे काय आहे तपासण्याचा प्रयत्न सर्वीकडनं चालू आहे आणि ते सर्वांना दिसतही आहे। आणि असं असलं तरी ज्या पद्धतीनं या देशातला युवक राजकीय पार्ट्या सोडून, संघटना सोडून, धर्म सोडून, जात सोडून एकवटला आहे, तो आपल्या नीट पेपर फुटीच्या बद्दल जी आक्रमकता आंदोलन करण्यात आलं होतं त्याला न्याय मिळावा, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा, यासाठी एवढी साधी मागणी होती। आणि एवढा रोष तयार देशात झाला असताना धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा का घेण्यात येत नाही, हेही मोठं प्रश्नचिन्ह आहे।
आणि एवढ्या लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात असताना एका माणसाला सुरक्षा का देण्यात येत आहे याचं आता चिंतन मंथन सर्व देशात होत आहे. अतिशय वाईट पद्धतीनं हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु ज्या पद्धतीनं या लाठीचार्ज करण्यात आला, विद्यार्थ्यांना जखमी करण्यात आलं, काही दवाखान्यात आपले जखमी झाले. आपण जर पाहिलं तर नीट परीक्षा रद्द झाल्यापासून 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि त्याचं पाप या सरकारच्या माथी लागल्याशिवाय राहणार नाही. येणारा हा संघर्ष मोठा असेल, तरुणांसाठी असेल, या देशातल्या भविष्यासाठी असेल. त्यासाठी आम्ही जोपर्यंत हा संघर्ष चालू आहे तोपर्यंत या सर्व विद्यार्थ्यांच्या सोबत एक प्रहार संघटना म्हणून, शिवसेना म्हणून आणि वैयक्तिक मी म्हणून संबंध या कार्यकर्त्यासोबत शेवटपर्यंत राहील.